या सर्वांना आमची विनंती असेल की आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट द्यावी। विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी खूप मेहनतीनं हे जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स बनवलेले आहेत आणि खूप अभ्यासपूर्णरित्या त्यांची माहितीसुद्धा आमचे विद्यार्थी आपल्या सर्वांना करून देत आहेत। आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण प्रत्येक स्टॉलला भेट द्यावी, त्याची स्टॉलची माहिती आमच्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनसुद्धा त्या ठिकाणी द्यावं ही विनंती या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो। भारतीय ज्ञानपरंपरा ही खूप प्रगल्भ आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शोध आपल्या देशामध्ये लागलेले आहेत ते कालपासून गेल्या या ठिकाणी व्यासपीठावर आलेल्या वेगवेगळ्या मान्यवरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। एक प्रसंग म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा, भारतीय विज्ञान किती प्रगत आहे आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे शोध आपल्या इतिहासामध्ये लागलेले आहेत या संदर्भात वेगवेगळी उदाहरणं या मॉडेलच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतील। एक BA ला असताना इतिहासाला आम्हाला मोहम्मद गझनी जो होता, या मोहम्मद गझनीच्या 17 स्वाऱ्या ज्या होत्या त्याने 17 स्वाऱ्या एकूण भारतावरती केल्या होत्या आणि याचा एक इतिहास आम्हाला त्यावेळेस अभ्यासाला होता। MA ला असताना खूप सखोलपणे हा मोहम्मद गझनी मला अभ्यासाला मिळाला आणि याने ज्या स्वाऱ्या केल्या होत्या एकूण 17 स्वाऱ्या ज्या केल्या होत्या या 17 स्वाऱ्या त्याने वेगवेगळ्या दरवर्षी साधारण एक स्वारी त्याने केली होती आणि या स्वाऱ्यांमध्ये त्याचा मुख्य उद्देश होता की या ठिकाणी जी काही संपत्ती आहे ही संपत्ती भारतामधली लुटून न्यावी आणि त्याच्या गझनी या देशामध्ये तो ती घेऊन जात होता। वेगवेगळ्या ज्या स्वाऱ्या होत्या या स्वाऱ्यांमधली एक जी सोमनाथवरची जी स्वारी होती ही स्वारी मला विशेषत्वानं वेगळी वाटली। भारतामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सोमनाथाचं मंदिर आहे आणि या सोमनाथाचं महादेवाच्या मंदिरामध्ये आज सुद्धा हजारो लाखो लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात। त्या काळामध्ये मोहम्मद गझनीने या सोमनाथवरती स्वारी केली। सोमनाथाचं जे मंदिर होतं इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन आहे। या मंदिरामध्ये जी मूर्ती होती खूप प्रचंड प्रमाणात संपत्ती या मंदिरामध्ये होती आणि या मंदिरामध्ये जी मूर्ती होती ही मूर्ती अगदी तरंगलेल्या अवस्थेमध्ये होती, म्हणजे तिला कुठलाही आधार नव्हता, हवेमध्ये ही मूर्ती तरंगत होती असं वर्णन पुस्तकामध्ये त्या ठिकाणी इतिहासाच्या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि या मूर्तीच्या खाली पाण्याचा एक खूप मोठा हौद होता आणि या पाण्याच्या हौदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोने, नाणे, दागिने ही संपत्ती या मंदिराची जी होती या त्या आजूबाजूच्या राजांनी, त्या देशाच्या त्या प्रांताच्या राजांनी सुद्धा त्याची संपत्ती त्या मंदिराच्या त्या हौदामध्ये त्या ठिकाणी ठेवलेली होती। त्यांना असा विश्वास होता की या संपत्तीचं संरक्षण आहे, संपत्तीचं रक्षण आहे हा सोमनाथ करतो आणि कोणी जरी त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला तर तो भस्म होऊन जातो, अशा पद्धतीची श्रद्धा त्या ठिकाणी होती। मोहम्मद गझनीने सोमनाथवरती स्वारी केली। सोमनाथ शहर होतं, त्या सोमनाथ शहरावरती त्यांनी स्वारी केली। लाखोच्या संख्येने लोक त्या शहरामध्ये राहत होते। सर्वांचा असा विश्वास होता, सर्वांची अशी श्रद्धा होती की आता हा मोहम्मद गझनी जो आहे हा मोहम्मद गझनी या मंदिरामध्ये जाईल आणि जसा तो मंदिरामध्ये त्या मूर्तीला किंवा त्या तिथल्या संपत्तीला हात लावेल तर तो भस्म होऊन जाईल, अशा पद्धतीची धारणा, अशा पद्धतीचा विश्वास त्या ठिकाणी त्या भक्तांचा होता। सोमनाथाने मंदिरावर त्या गझनीने मंदिरावरती स्वारी केली। मंदिराचा दरवाजा तोडण्यात आला। अगदी थोडंसं सैन्य या गझनीचं होतं परंतु कोणी कुठल्याही पद्धतीचा प्रतिकार केला नाही। सोमनाथाची मूर्ती जी होती ही अगदी हवेमध्ये तरंगलेली होती आणि लोकांची श्रद्धा होती की जर मूर्ती तर हवेमध्ये तरंगू शकते तर हा गझनी जो आहे हा सुद्धा भस्म होऊ शकतो, अशा पद्धतीचा विश्वास त्या ठिकाणी लोकांचा होता। या गझनीने त्या मंदिरात ती मूर्ती काढली, त्या ठिकाणी ती मूर्ती काढली, कुठल्याही पद्धतीचा भस्म तो त्या ठिकाणी झाला नाही। मूर्ती काढल्यानंतर मूर्तीच्या खाली जे सोनं होतं त्या हौदामध्ये ठेवलेलं हे सर्व सोनं त्यानं लुटलं आणि बाहेर काढलं। त्याच्या मनामध्ये सुद्धा क्युरियोसिटी निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली की ही मूर्ती नेमकी हवेमध्ये का तरंगत होती। त्याने त्या मंदिराच्या भिंती तोडल्या। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गर्भगृहामध्ये ज्या भिंती होत्या तर त्या भिंती या
गझनीने त्याच्या सैन्याने तोडल्या. भिंती तोडल्यानंतर त्याला भिंतीमध्ये असं दिसून आलं की चुंबक जे होते, म्हणजे मॅग्नेट जे होते, हे मॅग्नेट त्या भिंतीमध्ये लावलेले होते, चुंबक त्या भिंतीमध्ये लावलेले होते. आणि हे अशा पद्धतीनं त्यांची मांडणी, त्यांची रचना केलेली होती की ती मूर्ती तरंगत राहील. सांगायचं काय याच्यामध्ये मला, की अशा पद्धतीचं तत्वज्ञान, अशा पद्धतीचं विज्ञान, अशा पद्धतीचे शोध आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आपल्या वैज्ञानिकांनी लावलेले होते. आणि हे ज्ञान पाहून तो अचंबित झाला की अशा पद्धतीचे सुद्धा काही शोध असू शकतात, अशा पद्धतीचं सुद्धा ज्ञान असू शकते. आणि हे शेकडो वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये, आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये असलेलं आपल्या सर्वांना दिसून येते. आपण जर मध्य प्रदेशमध्ये कधी गेला तर भीमबेटकाला तुम्ही भेट द्या नक्की. या ठिकाणी सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत. मला आपल्याला सर्वांना सांगायला आवडेल की भोपाळमध्ये खूप मोठं संग्रहालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण भेट द्या. 50 हजार वर्षापूर्वीच्या काही ज्या प्राचीन अवशेष आहेत, मूर्ती आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्या स्थापत्यकलेवरून, त्या मूर्तिकलेवरून आपल्या विज्ञानाची, आपल्या भारतीय ज्ञान परंपरेची जी महती आहे, जी प्रचिती आहे आपल्याला लक्षात येईल. आपण जर भीमबेटकामध्ये गेला तर आपल्याला दिसेल की त्या गुहेवरती अगदी 50 हजार वर्षापूर्वीची काढलेली काही चित्र त्या ठिकाणी आहेत. आपल्याला लक्षात येते की आपण घराला रंग देतो, 1 वर्ष रंग दिल्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला लक्षात येते की तो रंग घराचा निघून गेलेला आहे. परंतु 50 हजार वर्षापूर्वी काढलेली चित्र जी आहेत, आदिमानवाने जी चित्र त्या गुहेमध्ये काढलेली आहेत, त्या चित्राचा रंग आज सुद्धा तसाच आहे. त्या चित्रांचे अवशेष आज सुद्धा तसेच आहेत. यावरून आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा प्रचिती, भारतीय ज्ञान परंपरेची महानता आपल्या लक्षात येते की त्यावेळेस अशा पद्धतीचे रंग, त्यावेळेस अशा पद्धतीची संशोधनं आपल्या संशोधकांनी लावली होती की 50 वर्ष झाली आज तरी सुद्धा ते रंग अबाधितपणे त्या ठिकाणी टिकून आहेत. आपण जर कधी अजिंठ्याला गेला असाल तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी त्या अजिंठ्यांच्या गुहांमध्ये काढलेली जी चित्र आहेत ही अगदी शेकडो वर्षापूर्वी काढलेली चित्र आहेत आणि त्याचा रंग आज सुद्धा तसाच आहे. शिबी राजाची कथा त्या ठिकाणी तुम्हाला अजिंठ्यांच्या गुहांमध्ये चितारलेली दिसेल. गौतम बुद्धांच्या जातक कथांमधील अनेक कथा त्या ठिकाणी तुम्हाला त्या गुहेमध्ये लागलेल्या दिसतील, त्या ठिकाणी चितारलेल्या दिसतील. हे रंग कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले होते, कुठल्याही पद्धतीचे वैज्ञानिक उपकरण नसताना सुद्धा अशा पद्धतीचे दीर्घकाळ टिकणारे रंग त्या ठिकाणी आपल्या वैज्ञानिकांनी, आपल्या पूर्वजांनी बनवले होते. तुम्ही जर वेरूळला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला मंदिर दिसेल, महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी. हे मंदिर एका अखंड दगडामध्ये कोरलेलं मंदिर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की कुठल्याही पद्धतीचे कॅमेरे, कुठल्याही पद्धतीचं इंटरनेट त्यावेळेस नसताना, कुठल्याही पद्धतीचे इतर वैज्ञानिक उपकरणं नसताना अशा पद्धतीचा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अखंड दगडामध्ये चितारलेलं हे बांधलेले हे मंदिर आपल्याला जेव्हा दिसते की अगदी शिखरापासून ते खाली गर्भगृहापर्यंत कशा पद्धतीने मांडणी, कशा पद्धतीचं इंजिनिअरिंग त्या ठिकाणी असेल, अशा पद्धतीचं ज्ञान आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहे. याचा पुन्हा एकदा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या भावी पिढीला हे माहिती करून देण्याची खरं तर गरज आहे. आणि त्यासाठी अशा पद्धतीचे मेळावे, अशा पद्धतीचे मॉडेल्स आपल्या सर्वांना प्रेरणा देत असतात. आपल्या भारतीय इतिहासाचा, भारतीय परंपरेचा आपल्याला परिचय करून देतात आणि आपल्याला गर्व वाटतो की अशा पद्धतीचे वैज्ञानिक, अशा पद्धतीचे खगोलशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ माझ्या देशामध्ये झालेले आहेत आणि हा माझ्या देशाचा वसा आणि वारसा मी पुढे चालवणार आहे. माझी ही भावी पिढी आहे ज्यांच्याकडून हा वसा आणि वारसा पुढे चालवला जाणार आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम नक्कीच मला वाटते उपयुक्त ठरेल. ह्या गोष्टी इथं थांबत नाही, ह्या गोष्टी आपण पुढे न्यायला हव्यात, ह्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हव्यात. आपल्या केवळ वैज्ञानिक शोधच नव्हे तर आपल्या संस्कृतीतील मूल्यसुद्धा तेवढीच चिरंतन आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये घडलेल्या अनेक मूल्य शिक्षणाच्या कथा आपण ऐकतो. या कथासुद्धा तेवढ्याच बोधदायी आहेत, तेवढ्याच प्रेरणादायी आहेत. या माध्यमातून माझी सर्व पालकवर्गांना विनंती असेल की तशा पद्धतीचं प्रबोधन, तशा पद्धतीचं मूल्य शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. आपल्याला ध्रुव बाळाची कथा माहिती आहे. नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, नृसिंहा नावाचा एक चित्रपट आपण आपल्या पाल्यांना दाखवला असेल. बऱ्याच मुलांनी सुद्धा बघितला असेल की भक्त प्रल्हाद
या राक्षस कुळामध्ये जन्म घेणारा मुलगा, त्याची भक्ती, त्याची अखंडता, त्याची जिद्द चिकाटी, त्याची श्रद्धा आणि न्यायावरती आणि सत्यावरती असलेल्या या छोट्याशा मुलाचा विश्वास आपल्याला बरंच काही शिकवून जातो. आणि ही खरं तर आपली भारतीय परंपरा आहे, आपली भारतीय ज्ञान परंपरा आहे, ही आपली भारतीय मूल्य आहेत की जी खरं तर आपण जपली पाहिजेत. या चिरंतन परंपरेचा वसा आणि वारसा या संमेलनाच्या, या महोत्सवाच्या माध्यमातून सर्वच नागरिकांपर्यंत पोहोचावा ही अपेक्षा या ठिकाणी मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगले चांगले सुंदर असे मॉडेल्स या ठिकाणी बनवलेले आहेत. हे मॉडेल्स आपण बघावे, आमच्या मुलांना प्रेरणा द्यावी. पुन्हा मान्यवर या ठिकाणी जे व्यासपीठावर उपस्थित होते, मी आयोजकांच्या वतीनं सर्वच मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानतो. सन्मान्य बेलपुरे सर, सन्मान्य कॅप्टन मोहन गुजरकर सर, श्री योगेश गोगरे सर, या तीनही मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आनंद घेऊन त्यातून काहीतरी शिकत करत असतात, तेव्हा ते करण्याची एक वेगळी आनंद, त्याचा एक वेगळी उर्मी तुमच्या सगळ्यांमध्ये असते जी आम्हाला दिसते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. तुम्हाला असं वाटेल की आल्या मॅडम आणि सुरू झालं टाळ्यांचा गजर, पण टाळ्या वाजवण्याची एक गंमत असते. तुम्ही सगळे जे मॉडेल प्रेझेंट करताय ते तुम्ही मन लावून करा, बाकीचे जे आहेत ते थोडंसं ऐका. टाळ्या का वाजवल्या जातात सांगा बरं. चलो, लेट्स हॅव सम क्लासरूम फील. आय आस्क वन क्वेश्चन. टाळ्या का वाजवल्या जातात कोणी सांगू शकेल? हां, का बरं टाळ्या का वाजवल्या जातात? हां, नमन के लिए एक बार जोरदार तालियां बजा दीजिए. उसने बिल्कुल सही जवाब दिया है. थैंक यू सो मच नमन. कौन सी स्कूल से हो? ओके, सेंट थॉमस इंग्लिश स्कूल एंड ज्युनियर कॉलेज. क्या बात है. थँक्यू सो मच. यू कॅन हॅव युअर प्लेस. त्याने जे उत्तर दिलंय अगदी बरोबर आहे की आपल्या दोन्ही हातामध्ये जे प्रेशर पॉईंट्स असतात ते जेव्हा एकमेकांवर आदळले जातात, जेव्हा आपण क्लॅप करतो किंवा टाळी वाजवतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ज्या सगळ्या वेन्स आहेत त्यांचं एक प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन सुरू होतं. आणि हे ब्लड सर्क्युलेशन जेव्हा व्यवस्थित सुरू असतं तेव्हा आपली बुद्धी चांगलं काम करते किंवा आपण प्रसन्न राहतो ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झाल्यामुळे. म्हणूनच आरती वगैरे आपण जेव्हा करतो तेव्हा टाळ्या का वाजवतो? आरती करताना वाजवतो ना जोरदार. आणि आपण मुलं तर जयदेव जयदेवला तर जोरात टाळ्या वाजवत असतोय ना. मजा येते ना आरती करताना. आनंदी आपण जेव्हा असतो तेव्हा आपण टाळ्या वाजवतो. दुःखात किंवा जेव्हा आपण रडत असतो तेव्हा टाळ्या वाजवतो का? नाही, कारण तेव्हा नकारात्मकता असते आणि टाळी वाजतच नाही तेव्हा. एखादा जोक झाला खूप मोठा, एखाद्या मित्राला अरे बाप रे काय सांगू तुला असं आपण मैत्रिणी म्हणतो आणि बाकी सगळे हाय फाय, एखाद्या चिअर मुवमेंटला हाय फाय करत असतात. तर हे करण्याचं एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे जे आता याने सांगितलं. अजून एक कारण आहे ज्याच्यामध्ये आपण सांगतो की वातावरणात एक प्रसन्नता निर्माण होत असते, वातावरण अजून प्रफुल्लित, आनंददायी आणि ऊर्जावान होत असतं. यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. एकदा डेमो करून बघूया. जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा एकदा जोरात आपल्या स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवल्या. आता टाळ्या कशा वाजवाल? आवाज येऊ द्या, पण दोन्ही हे जे पंजे ते एकमेकांवर जोरात आदळत लोक दिसत आहेत. कोणाचंही पण हसतायत. येस, ऑटोमॅटिकली इट मेक्स यू हॅपी विदाउट रिझन. बिना चॉकलेटचं, बिना पेमेंट डेबिटेड इन युअर अकाउंट या मॅसेजच्या शिवाय सुद्धा आपल्या चेहऱ्यावर हसू येतं फक्त टाळ्या वाजवल्याने, कारण ते आनंद देतं आपल्याला. अजून एक कर्माचं गणित आहे. तत्पूर्वी आलेल्या सगळ्यांचं द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये मी पल्लवी पुरोहित मनापासून पुनश्च एकदा स्वागत करते. सकाळपासून सुरू झालेलं हे अतिशय सुंदर असं सत्र, काल आपण अतिशय आनंददायी आणि या कार्यक्रमाला वेगळी ऊर्जा देणारा
उद्घाटन सोहळा बघितला. मान्यवरांचं आपल्याला अतिशय सुंदर असं अतिशय बोलकं आणि अनेक गोष्टींबद्दल नव्याने जाणीवा निर्माण करून देणारं मार्गदर्शन आणि मनोगत सुद्धा ऐकलं. आणि आज आपण द्वितीय सत्राकडे वळलेलो आहोत, जो समारोप आणि आपल्या सगळ्या या कार्याचं जे चीज आहे ती पराकाष्ठा आज पूर्ण होणार आहे, ज्यामध्ये आज वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये जे मॉडेल सादर केलं आहे आणि जो रेकॉर्ड नव्याने प्रस्थापित केला आहे त्या ऐतिहासिक क्षणाला आपण पुन्हा एकदा साजरा करणार आहोत. सो अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. निसर्ग देवतेने कृपा केली आहे, जेवढा पाऊस पडायचा तो पहाटे सकाळी पडून गेला आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ते छान वातावरण केले, प्रसन्न आहे. थोडीफार गरमी होते पण कमाल आहे ना आपल्या वर्धेतल्या या चरखागृहामध्ये एकदम मस्त छान वातावरणात आपण बसलोय. सो पुन्हा मी येते टाळ्यांकडे. ऐकायचं अजून एक टाळ्यांचं काय गणित आहे, हा की नाही? माझा थोडा प्रॉब्लेम आहे, मला समोरून जेव्हा हो की नाही येत नाही तोपर्यंत मला सुचतच नाही. ऐकायचंय पुढे? थँक्यू. एक कर्माचं गणित आहे. तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल आई वडिलांकडून, अरे असं कोणाला त्रास देऊ नये, आपण कोणाला त्रास दिला की आपल्यालाही त्रास होतो नंतर. असं एक कर्माचं गणित आहे. जे आपण करतो प्रकृती एक दिवस तसाच आपल्याकडे आणते जेव्हा आपल्याबरोबर ते कोणी करत असतं. वेदर इट इज गुड, वेदर इट इज बॅड. ते चांगलंही असू शकतं किंवा ते वाईटही असू शकतं. तर टाळ्यांचं गणित काय ते तुम्ही एक पक्क लक्षात ठेवा. जेव्हा इथे काहीतरी सादर होत असतं, एखाद्याची कला, एखाद्याचं कौतुक, एखादं अप्रिसिएशन जेव्हा इथे होत असतं आणि त्यासाठी तुम्ही कौतुकास्पद त्यांना वाटावं किंवा त्यांना आनंद मिळावा, शाबासकी म्हणून टाळ्या वाजवताना प्रकृती ही गोष्ट नोट करून ठेवते. आणि एक दिवस, असे अनेक दिवस येऊ पण एक दिवस निश्चितच ते सर्कल पूर्ण होतं आणि एक दिवस असा येतो जेव्हा तुम्ही कुठल्याही कारणाने या स्टेजवर असता आणि तुमच्यासाठी जग टाळ्या वाजवत असतं. क्या बात आहे. आणि कोणाला आपल्यासाठी टाळ्या वाजवलेल्या नको आहे ना. म्हणून या कर्माच्या न्यायाने का असे ना आज आपण सगळ्यांना कौतुकाने त्यांच्या सगळ्या कार्याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे की माझ्यासाठीही टाळ्या वाजवणार. किती तुम्ही म्हटलं की नाही मला काही स्टेजवर वगैरे जायला आवडत नाही, माझं काही नाही, पण बघा स्टेजवर आलं की एक वेगळा आनंद असतो. अनिश आहे आपल्याकडे, गुगल बॉय, नागपूरचा गुगल बॉय ज्याला आपण ओळखतो, अनिश खेडकर. वयाच्या 7व्या वर्षी तो या स्टेजवर आहे आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजत आहे. अर्थातच आपण सगळेजण जे आहोत ते आपल्या पद्धतीने काहीतरी सकारात्मक उत्तम असं करतो जे पुढच्या पिढीला देता येईल. त्याची आजी, त्याची आई, त्याचं कुटुंब त्याच्यावर मेहनत घेत आहे. कारण अगदी लहान असताना मी कालही ही गोष्ट सांगितली की जेव्हा मुलं चित्र काढायला घेत असतात ना तेव्हा ते रेष काढतात, भिंती रंगवतात, काहीतरी करतात. अनिशच्या आजीने मला काही फोटोग्राफ्स दाखवले जे त्याच्या पहिल्या जाणतं थोडंसं जेव्हा बाळ होतं, हातामध्ये पेन्सिल घ्यायला लागतं, काहीतरी रेखाटायला लागतं, तेव्हा अनिशने एका सुंदर अशा प्लेटवर छोटा गोल, मोठा गोल, अजून मोठा गोल आणि त्याला एका वेगळ्या सिक्वेन्समध्ये जे तारामंडल वगैरे आहे त्या पद्धतीने रंगवलं होतं. आणि असेच सगळे चित्र तो जेव्हा काढायला लागला तेव्हा त्याच्या पेरेंट्सना लक्षात आलं की याचा जो कल आहे तो स्पेसकडे आहे आणि झालंही तसंच. नंतर मग तान्हापोळामध्ये काही मॉडेल्स बघा आपण छान छान मुलांना मॉडेल्स तयार करून देत असतो, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी बैल गाडीचं मॉडेल तयार केलं ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे क्षेपणास्त्र किंवा आधी खूप सुविधा नव्हत्या तेव्हा एखादं रॉकेट किंवा काही घेऊन जायचं आहे स्पेससाठीचं ते सुद्धा नेण्याचा रस्ता जो काही काही छोट्या छोट्या गावांमधून असायचा तो बैलगाडीने असायचा. तर त्यांनी बैलगाडीवर छान रॉकेट ठेवून त्या काळाचा सुद्धा एक सुंदर मेसेज दिलेला होता. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळे पालक आणि सगळे शिक्षक या बाबतीत खूप सुजाण आहात आणि तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये काय उत्तम आहे हे कळतं. इथे अनेक विद्यार्थी आहेत जे आज मॉडेलला प्रेझेंट करत आहेत. त्यांच्यातलं जे स्किल आहे वेदर इट इज कम्युनिकेशन स्किल किंवा त्यांचं एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून ते ग्रास्प करून त्याला प्रेझेंट करण्याचंही स्किल ते तुम्ही ओळखलं आणि तेच विद्यार्थी इथे या ठिकाणी तुम्ही घेऊन आलेला आहात मॉडेलला रिप्रेझेंट करण्यासाठी. तर ही बुद्धी, ही चौकस बुद्धी आणि ही गुणग्राहकता तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे. सर्व शिक्षक, पालक, सर्व शाळेच्या, सर्व महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्रिन्सिपल त्या सगळ्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आम्ही अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कारण हा वर्ल्ड रेकॉर्ड जेव्हा सेट होतोय ना, इतकं मोठं शिवधनुष्य
पेललं गेलंय आणि त्या सगळ्याला तुम्ही सगळेजण खूप महत्त्वाचा भाग आहात. कालही मी म्हटलं होतं की तुम्ही सगळे नायक आहात. नायक हा मराठी शब्द आहे, त्याचं इंग्रजी सहज सोपं ट्रान्सलेशन इज हिरो. आज सूरज बोधिलेजी, पल्लवी पातोडकर बोधिले आणि सगळ्यांनी सेल अकॅडमी, त्याचबरोबर इंडियन नॉलेज सिस्टीम, डाएट, विद्याभारती सगळ्यांनी एकत्र येऊन आज इतका सुंदर दिवस आपल्याला मिळालेला आहे. पण या दिवसाला साजरं आपण करू शकतो कारण तुम्ही सगळेजण त्यामध्ये भाग घेतलेले आहात. सो यू ऑल आर हिरोज, है ना? तर पुन्हा एकदा या हिरोजसाठी आणि त्यांना हिरो बनवणाऱ्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या, म्हणजे तुमच्यासाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला आपण समारोपाकडे वळणार आहोत. काही महत्त्वाच्या सूचना आहेत जे सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण एखादं नियोजन हे शिस्तीमध्ये, नियमांमध्ये जेव्हा आपण पार पाडत असतो तेव्हा ते अत्यंत देखणं आणि सगळ्यांच्या चिरकाल लक्षात राहील असं होत असतं. म्हणूनच काही नियम किंवा काही सूचना ज्या आहेत त्या तुम्हाला सांगायला आम्हाला पुन्हा पुन्हा आवडतं आणि तुम्ही त्या ऐकतही आहात. पहिली सूचना, सगळ्यांना नंबरिंग दिलेलं आहे, प्रत्येक मॉडेलला नंबर मिळालेला आहे. जर ते नंबरिंग तुमच्या मॉडेलवर झालेलं नसेल तर कृपया आपण रजिस्ट्रेशन काउंटरवर जावं आणि आपल्या मॉडेलचा जो नंबर आहे तो घेऊन यावा. आता इतकं ह्यूज असं नंबरिंग, इतकं मॅनेजमेंट करत असताना होऊ शकतं की एखादा नंबर 2 मॉडेल्सना एका वेळी दिला गेला जर असेल तर ते सुद्धा आमच्या निदर्शनास कृपया आपण आणून द्यावं, जेणेकरून जे काही त्यामध्ये सुधारणा करायची आहे ती आपण योग्य वेळेत करू शकू. स्काउट आणि गाईड जे इथे आहेत आपल्याबरोबर त्यांनाही विनंती आहे की तुम्ही थोड्या वेळाने रोटेट होत जा, म्हणजे तुम्हालाही ते नाविन्य तुम्ही जे काही तुमची ड्युटी करत आहात त्यामध्ये होईल. तुम्ही थोडंसं इकडचे तिकडे तुमच्या वेळेप्रमाणे ॲडजस्ट करून होत चला. अजून महत्त्वाच्या काही सूचना वेळोवेळी ज्या येतील त्या आम्ही तुम्हाला निश्चितच सांगत राहू. नंबर्स मात्र लक्षात ठेवा. बाहेर रजिस्ट्रेशन काउंटर आहे, अजूनही कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल विद्यार्थी मित्र हो, मैत्रिणींनो, तर आपणास विनंती आहे कृपया आपलं रजिस्ट्रेशन, जे खूप महत्त्वाचं आहे कारण हा एक वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट आहे आणि त्यामध्ये रेकॉर्ड होणं हे खूप महत्त्वाचं आहे, इज वॉट रजिस्ट्रेशन. सो इट इज व्हेरी नेसेसरी, व्हेरी इम्पॉर्टंट दॅट you register your name and your model number as well and what you are representing that too. So सगळेजण आपल्या छान मॉडेल्सना रिप्रेझेंट करतच आहात, त्यातून नवीन काही शिकत आहात. आजूबाजूच्यांच्या ही सूचनामध्ये एक सूचना होती की दुसऱ्यांचं जे मॉडेल आहे त्याला धक्का लागणार नाही, त्यांना डिस्टर्ब होणार नाही, अशा पद्धतीने आपलं मॉडेल तुम्ही प्रेझेंट करा. त्यांना कुठल्याही प्रकारचं, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना करू नका, तेही तुम्हाला करणार नाही. सगळे सुजाण आणि डिसिप्लिन शाळा असलेले सगळे विद्यार्थी, त्यामुळे ही सूचना एक औपचारिकता जरी असली तरी तुमच्यापर्यंत ती पोहोचवणं आवश्यक आहे. सो आपल्या मॉडेल्सची आवश्यक काळजी घ्या. जर ज्वलनशील किंवा असं काहीतरी आहे तर ते सुद्धा तुम्ही, किंवा जिथे इलेक्ट्रिसिटी यूज झालेली आहे ते सुद्धा अगदी काळजीपूर्वक त्याचा वापर करा, जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सो संघछत्वम असं संस्कृतमध्ये म्हणतात, म्हणजे आपण सगळे एकत्र एका वेळी एका रस्त्याने जेव्हा जात असतो तेव्हा सगळ्यांचं भलं करत असताना संघछत्वम 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 म्हणत असतात. तर आपण सगळे एकत्र मिळून आज वर्धा जिल्ह्याचा एक मोठा असा दिवस आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील, असा एक अलौकिक ऐतिहासिक दिवस या ठिकाणी आज पार पाडत आहोत. आणि खरंच ही एक गौरवाची बाब आहे की पल्लवी बोधिले यांनी स्वतःच्या नावावर एक वैयक्तिक रेकॉर्ड सेट केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो रेकॉर्ड म्हणजे सतत 24 तास एक विषय त्यांनी शिकवलेला आहे. सांगू शकेल कोणता विषय त्यांनी शिकवला? नॉनस्टॉप 24 आवर्स त्यांनी एक विषय शिकवलेला आहे. पल्लवी बोधिले ज्या सेल अकॅडमीच्या फाउंडर आहेत, संस्थापिका आहेत. कोणता एक विषय? कालही मी अनेक वेळा, काय कोणता विषय? बायोलॉजी. किती लोकांना मान्य आहे की बायोलॉजी हा विषय होता?
किती लोकांना माहिती आहे की बायोलॉजी हा विषय होता? त्या सगळ्यांसाठी सुद्धा टाळ्या. कन्फर्म त्यांनी इतक्या वेळापर्यंत एक सब्जेक्ट शिकवला आणि तो 24 तासांमध्ये. बघा, रेकॉर्ड ऑब्झर्व करणारी जी ज्युरीज होते त्यांचे पण एक नियमावली जी त्यांना आधी आलेली होती. वर्धेमध्ये 8 दिवस आधी येऊन त्यांनी सगळी माहिती यांच्याबद्दलही गोळा केलेली होती. त्यामुळे त्यांना इन्व्हाइट करणं ज्युरीजना आणि आम्ही रेकॉर्ड सेट करतोय बघा असं नसतं. त्याच्यामागे खूप मोठ्या फॉर्मॅलिटीज असतात ज्या यांनी कंप्लीट केल्या, सूरजजी मोदिले आणि पल्लवी मोदिले आणि संपूर्ण टीमने. आणि त्याचमुळे आज इतका मोठा दिवस आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपण सगळे सहकार्य करूया. मी जसं म्हटलं की काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात ज्या या रेकॉर्ड सेट करण्याच्या बाबतीमध्ये मेन्शन केलेल्या असतात, ज्या आपण तुम्हाला सांगू शकत नाही. मात्र एवढी हिंट जरूर देऊ शकते की केवळ प्रेझेंटेशन नाही, तुमची शिस्त, तुमचा संयम, तुमचा नीटनेटकेपणा सुद्धा या गोष्टींमध्ये बघितला जातो, त्याला कन्सिडर केलं जात असतं. त्यामुळे आपण ते सौजन्य निश्चित पाळूया. केवळ विद्यार्थी आणि मॉडेल प्रेझेंट करणारे जे विद्यार्थी तेच नाही, तर इथे आलेले आपण सगळे वर्धा जिल्ह्यातले सर्व शिक्षक, सर्व मुख्याध्यापक, सर्व शाळेचे कर्मचारी वृंद, अनेक लोक या ठिकाणी या प्रदर्शनाला, या एक्झिबिशनला आणि एक ग्रँड इव्हेंटला भेट देण्याकरता आले. आपण त्यांनाही विनंती करूया की आपण शिस्त आणि आपला जो संयम आहे याचं या ठिकाणी तेही प्रदर्शन ऑब्झर्व केले जाणार आहे. म्हणून आपण सगळेजण त्याचीही काळजी घेऊया, ही कळकळीची विनंती. त्याचबरोबर इंडियन नॉलेज सिस्टीम ज्ञान महोत्सव द वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंटमध्ये येत असलेल्या सर्व या ठिकाणी व्हिजिट करणाऱ्या, या संपूर्ण आयोजनाला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचंही मनापासून मी पल्लवी पुरोहित पुन्हा एकदा स्वागत करते. त्यानंतर अनिशचं एक प्रेझेंटेशन आपल्याला बघायला मिळणार आहे अगदी थोड्या वेळामध्ये. अनिश, आर यू रेडी? कडे प्रसिद्ध झाला, तर त्याला अनेक जवळपास 3000 प्रश्नांची अचूक उत्तरं देण्याचं रेकॉर्डही त्याचं आहे. आपण काही प्रश्न आज इथे त्याला विचारणार आहोत. विचारायचे की नाही? नक्की ना? इतकं निरागसपणे तो खेळतोय, पण ते सगळं त्याचं ते बालपण सांभाळत असतानाही त्याच्याकडे जी अफाट बुद्धिमत्ता आहे, त्याचा योग्य असा वापर त्याचे शिक्षक, त्याचे कुटुंबीय यांनी करून घेतला आणि त्यामुळे त्याला अनेकविध प्रश्न समजले आणि त्याची योग्य अशी उत्तरं देण्याचं स्किलसुद्धा त्याने डेव्हलप केलेलं आहे. तर आपण अनिशशी आता थोडंसं गप्पा मारूया. त्याच्या आजीला मी या ठिकाणी बोलवते आणि अनिश आपल्याला काही छान प्रश्नांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी देईल. अनिश, कंट्री अँड कॅपिटल्स विल गो कंट्री अँड कॅपिटल्स. तुम्हाला सगळ्यांना सगळ्या कंट्रीज आणि कॅपिटल्स माहिती आहेत केलेला आहे आणि कशा पद्धतीने तो आपल्याला उत्तरं देतोय. नमस्कार, मी स्मिता विनय पंडित, अनिशची आजी आहे. अनिशची आजी आहे मी आणि अनिशला लहानपणापासून जसं गाईड केलं तसं त्याच्याकडून पण मला रिस्पॉन्स मिळाला. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही क्वालिटीज असतात, त्या जर आपण ओळखल्या तर मूल नक्की पुढे जाऊ शकतं. मुलांना कुठलेही प्रश्न विचारताना नाही म्हणू नका. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्या. अगदी प्रत्येक काम त्यांना करू द्या. त्याच्यातून ते शिकतात, प्रत्येक गोष्टीतून ते शिकतात. फक्त ते चांगलं करतात आहेत की नाही त्याकडे मात्र तुमचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माझं एकच सांगणं आहे, कुठल्याही मुलाला कुठल्याही मुलासोबत कम्पेअर करू नका. प्रत्येक मूल हे त्याच्या हिशोबाने वाढतंय, त्याला मोकळेपणाने वाढू द्या आणि मोकळेपणाने वाढण्यामुळेच आज अनिश तुम्हाला या लेवलला आलेला दिसतोय. त्याच्यामुळे बाकी पुढच्या कार्यक्रमाला आता मी सुरुवात करते. आज अनिश आपल्याला वेगवेगळे देश दाखवणार आहे.
किंवा वेगवेगळे फ्लॅग्स आपल्याला तो सांगणार आहे. तर मी आता अनिशला विचारून सुरुवात करते. अनिश, हा फ्लॅग कोणता आहे, कोणत्या देशाचा आहे? नायजर. हा नायजर देशाचा फ्लॅग आहे. अनिशने बरोबर सांगितलं, त्याच्यासाठी टाळ्या. हो हो. आता हा कोणत्या देशाचा फ्लॅग आहे? मॉन्टेनेग्रो. मॉन्टेनेग्रो. आता हा टुवालू. हा सांगता येईल अनिश? इक्वेटोरियल ऑफ गिनी. इक्वेटोरियल गिनी. किर्गिस्तान. हा किर्गिस्तानचा फ्लॅग आहे. अनिश असे 195 देशांचे फ्लॅग सांगू शकतो. अनिश, हा फ्लॅग कोणता आहे? टांझानिया. हा टांझानियाचा फ्लॅग आहे. त्यांनी बरोबर ओळखलेला आहे. टाळ्यात वाजवा सगळ्यांनी. बरं. अनिश, हा कोणता आहे? होऊ शकतं, विसरू शकतो, कारण अचानक विचारतोय आम्ही त्याला. होऊ शकतं, ठीक आहे, काही हरकत नाही. मोरोको. मोरोक्को. त्यांनी बरोबर सांगितलेला आहे. हा फ्लॅग हा मोरोक्कोचा फ्लॅग आहे. त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. त्याला वेळ लागला पण सांगितलं बरोबर. आता अनिश, हा फ्लॅग कोणता आहे? सांगितलं आहे का? सॉरी. हा कोणता फ्लॅग आहे अनिश? आइसलँड. हा आइसलँडचा फ्लॅग आहे. अनिशने बरोबर ओळखलेला आहे. हा आइसलँडचा फ्लॅग आहे. जोरात टाळ्या होऊ द्या एकदा. आता हा कोणता फ्लॅग आहे अनिश? तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तानचा फ्लॅग आहे. बरोबर ओळखलेला आहे अनिशनी. कोणी इकडे येऊ इच्छित असेल एखादा मुलगा तर तो पण येऊ शकतो त्याला विचारायला. हा, सांग. सिंगापूर. नाही 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 नाही, एक मिनिट, सॉरी. सिंगापूर बरोबर सांगितलेलं आहे. तू विचारतो. ये बोलेविया. करेक्ट. हा बोलेवियाचा फ्लॅग आहे. चिली. हा चिलीचा फ्लॅग आहे. एकदम अगदी बरोबर उत्तर. अंडोरा. हा पण अंडोराचा फ्लॅग आहे. बहरीन. हा पण बहरीनचा फ्लॅग आहे. थोडा वेळ लागला. कॅनडा. हा कॅनडाचा फ्लॅग आहे. स्पेन. स्पेन. निकारागुआ. नाही, एकच घेतला. दोन घेतला. निकाराजुआ बरोबर आहे. हे चिपकलेले आहे ना. लेबनॉन. हा. झेक रिपब्लिक. हा झेक रिपब्लिकचा आहे. आपण त्याला दाखवलं नाही आपण. आता तो अफगाणिस्तानचा फ्लॅग आहे. हा कसा आहे, याच्यावर काय आहे हे तो सांगेल. आता कोणते रंग आहे डिस्क्रिप्शन करून तर सांगणार आहे. आता अफगाणिस्तानचा फ्लॅग आणि कसा आहे तो.
समोर बघ, समोर बघ. ब्लॅक आहे, ग्रीन आहे आणि रेड आहे, त्याच्यावर मस्जिद आहे. त्याच्यावर मस्जिद आहे, ते पण व्हाईट कलरचं. व्हाईट कलरची मस्जिद आहे. ब्लॅक, रेड आणि ग्रीन त्याच्यावर मस्जिद आहे. कोणते आपण कोणता पण मधला फ्लॅग काढू. हां, कोसोवो. कोसोवोचा फ्लॅग कसा आहे सांग. ब्लॅक बॅकग्राऊंड आहे, ब्लू बॅकग्राऊंड आहे, त्याच्यावर एक कंट्री आहे कोणती तरी आणि त्याच्यावरती स्टार्स आहेत व्हाईट कलरचे. व्हाईट कलरचे स्टार्स आहेत. ब्लू आहे, व्हाईट कलरचे स्टार्स आहेत. म्हणजे तो प्रत्येक 195 देशांच्या फ्लॅगचं डिस्क्रिप्शन पण तो सांगू शकतो. आता आपण त्याला कंट्रीबद्दल विचारू आधी आणि मग परत याच्यावरती येऊ. आता तू ये आणि तू एखादी कंट्री त्याला विचार. सांगू नको, फक्त तू तुझं ठरव की तुला कोणती कंट्री विचारायची. आता हा आपल्याला काय नाव आहे तुझं. नमन. नमन आपल्याला एखादी कंट्री सांगणार आणि अनिश ती ओळखून दाखवणार आहे. नमन एखादी कंट्री सांग. कठीण सांग, सगळ्यात कठीण सांग. नाही असं नको तर काय ते. हां हां, ही कंट्री कुठे आहे. नेपाळ. नेपाळ सांग. नमन तू सांग की बरोबर सांगितलं. नेपाळ कुठे आहे तू त्याला दाखव. तू येऊन जा इकडे. नेपाळ दाखव. बरोबर सांगितलंय. नेपाळ इंडियाच्या बरोबर जवळ आहे. टाळा वाजवा. आता आपण आता जरा कठीण विचारू, कारण खूप सोपे तर त्याला सहज सांगता येतात, पण कठीण येतात का विचारू. आता अनिश सांग तू आम्हाला बेलारूस कुठे आहे. बेलारूस दाखव. मग चेक कर. हो बरं बरं, असं नाही म्हणू. हे अगदी बरोबर. बेलारूस. टाळ्या. डेन्मार्क कुठे आहे. डेन्मार्क कुठे आहे अनिश. डेन्मार्क कुठे आहे. डेन्मार्क स्वीडनच्या खाली आहे. डेन्मार्क स्वीडनच्या खाली आहे. त्यांनी बरोबर सांगितलेलं तर तो शोधून दाखवतो. शोधून दाखव. नाही हां दाखव कुठे आहे डेन्मार्क. अगदी छोटीशी कंट्री आहे, एकदम छोटी पॉइंट आहे, पण तो सुद्धा तो अगदी बरोबर सांगितलं. डेन्मार्क. आता मोझॅम्बिक दाखवतो तो. मोझॅम्बिक. बरोबर दाखवलं मोझॅम्बिक. मोझॅम्बिक त्यांनी बरोबर दाखवलेलं आहे. आता आपण त्याला काही गोष्टी विचारूया की कोणती कंट्री कोणत्या कंट्रीचं कॅपिटल काय आहे. आणि चायनाचं कॅपिटल बीजिंग. रशिया. रशिया तुला येतं आठवण. बरं नसेल आठवत होतं. कॅनडा. ओटावा. ओटावा. इंडिया. न्यू दिल्ली. इजिप्त. इजिप्तची काय आहे. कायरो. कैरो. त्याच्यानंतर ब्राझील. ब्रासिलिया. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. लंडन. हां वॉशिंग्टन DC. हां वॉशिंग्टन DC. 1 मार्क यायचं गेलेला हरकत नाही कारण आपण त्याच्याकडून हे करून घेतलेलंच नव्हतं.
कारण माहिती नव्हतं हे विचारणार, पण तो तरी उत्तरं देतो आहे, बऱ्यापैकी उत्तरं देतो. युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडमची लंडन आहे असं त्याने सांगितलं. साऊथ अमेरिकेचे किती कॅपिटल्स आहेत आणि त्यांची नावं सांग. साऊथ आफ्रिकेमध्ये किती कॅपिटल्स आहेत, त्यांची नावं सांग. साऊथ आफ्रिकेमध्ये 3 कॅपिटल्स आहेत आणि त्याचं नाव केपटाऊन, प्रेटोरिया, ब्लूमफाउंटेन. साऊथ आफ्रिकेमध्ये 3 कॅपिटल आहेत साऊथ आफ्रिकेचे. त्याचे नाव आहे केपटाऊन, प्रेटोरिया आणि ब्लूमफाउंटेन. टाळ्या वाजवा एकदा, जोरात टाळ्या होऊ द्या. अनिश, आता तू मला सांग, रशिया आणि चायनाच्या मध्ये कोणता देश आहे? मंगोलिया. आता तू मला सांग, मेक्सिको आणि नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेला जोडणारा देश कोणता आहे? पनामा. पनामा. बरोबर सांगितलेलं आहे. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेला जोडणारा देश पनामा आहे. आता हा कोणत्या देशाचा आहे? हा निकारागुआ. हा सांग अनिश. सायप्रस. सायप्रस बरोबर सांगितलेलं आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. कुठे कॅमेरा? सायप्रस. नायजेरिया. हा फ्लॅग नायजेरियाचा आहे. बरोबर सांगितलेलं आहे अनिशनी, नायजेरिया. तर सांगते, तुम्ही रोज 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 काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पुढे भविष्यात कामात येईल. जेवढा तुम्ही तुमच्या ब्रेनला चालना द्याल तेवढं तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह राहील. तुम्ही नुसतं मोबाईलमध्ये राहू नका. नुसतं मोबाईल खेळल्यामुळे ब्रेन डेड होतं. कळलं आहे का तुम्हाला? मला कोणीही मुलं मोबाईलशी खेळलेले आवडणार नाही. काय? कारण तुमचं ब्रेन डेड झालेलं आम्हाला आवडणार नाही, हो की नाही? म्हणून नेहमी ॲक्टिव्ह राहा. काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत राहा. काहीतरी प्रयोग करत राहा, काहीतरी वाचा, काहीतरी शिका, तरच तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. ठीक आहे? कंट्रीमध्ये, युरोपमध्ये कोणत्या कंट्रीज आहेत? युरोपमध्ये कोणत्या कंट्रीज आहेत? जर्मनी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, रशिया, लिबिया, बेलारूस, बेल्जियम, नेदरलँड्स, स्लोवेकिया, स्लोवानिया. आता मला एक सांग की एक देश असा आहे की जो 2 कॉन्टिनेंटमध्ये विभागलेला आहे. एक देश असा आहे जो 2 कॉन्टिनेंटमध्ये विभागलेला आहे. तो देश सांग. सांग. एक रशिया आशियामध्ये आणि एक रशिया युरोपमध्ये आणि अजून एक आहे एक टर्की आशियामध्ये आणि दुसरा छोटा भागचा टर्की युरोपमध्ये. टर्कीचा एक भाग आशियामध्ये आहे आणि थोडासा भाग कुठे आहे? युरोपमध्ये आहे. तर अनिशने बरोबर सांगितलेलं आहे आपल्याला. आता स्पेस बद्दल आपण काही प्रश्न मार्स, क्रेटस प्लॅनेट, मर्क्युरी, अर्थ इज अ सिस्टर ऑफ व्हीनस, मॉर्निंग अँड इव्हनिंग स्टार, व्हीनस, रेड डॉट, ज्युपिटर, 13 रिंग्स, युरेनस, 7 रिंग्स, सॅटर्न, 13 रिंग्स, सॅटर्न, 6 रिंग्स, नेपच्यून, 3 रिंग्स, ज्युपिटर,
Smallest planet. Mercury. Sun is made up of. Gas and hydrogen and helium. हायड्रोजन अँड हेलियम. त्याच्यानंतर आता आपण ह्याला विचारू की कोणत्या प्लॅनेटवर किती उंच उडी जाते, तर तो सांगेल आपल्याला. म्हणजे समजा आपल्याला एखाद्या प्लॅनेटवर जम्प करायची आहे तर किती. आता मला सांगा, तुम्ही ज्युपिटर आणि त्याच्या पुढच्या प्लॅनेटवर जम्प होते का? नाही. पण शास्त्रज्ञांनी आपल्याला एक अंदाज दिला आहे की किती जम्प मारू शकता. ज्युपिटरवर जम्प मारली तर किती हाईट वर मारता येईल आहे? 6 inches. फक्त 6 इंचेस पर्यंत आपल्याला जम्प मारता येते. आता मर्क्युरीवर उडी मारली तर? 4 feet. प्लुटोवरती उडी मारली तर? 25 feet. बघा, मला सुद्धा एवढं आठवत नाही आहे, पण ठीक आहे, मी आता परत विचारते की अर्थवरती उडी मारली तर किती फीट जाईल? 1 feet 5 inches. 1 feet 5 inches. बरोबर सांगितलेलं आहे. सॅटर्नवर उडी मारली तर? 1.3 inches. आणि सगळ्यात जास्ती 52 फीट उडी कुठल्या प्लॅनेटवर मारता येईल आहे? Ceres. सिरीस नावाचा एक प्लॅनेट नाही आहे, तो काय आहे? ड्रॉप Dwarf प्लॅनेट आहे. planet. त्याच्यावर जर उडी मारली तर 52 फीट उंच आपण उडी मारू शकतो. असं त्याला सगळं त्यांनी शिकलेलं आहे. आता त्याला आपण विचारूया की अर्थवरती किती मिनिटात सनरेज येतात? 8 minutes. हां, आता अर्थचा ॲक्सिस किती आहे? किती ॲक्सिसवर फिरते? 25. मूनचा, सॉरी, मर्क्युरीचा ॲक्सिस, 0. व्हीनसचा, 177. ज्युपिटरचा ॲक्सिस, 3. 3. अनिश अगदी बरोबर सांगतो आहे. सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा अनिशसाठी. फ्रान्सच्या आजूबाजूचे देश? स्पेन, पोर्तुगल, जर्मनी आणि पोलंड. साऊथ अमेरिकेच्या वरच्या भागाचे सगळे देश सांग. हॅलो. हां, साऊथ अमेरिकेच्या वरचे भाग, वरचे देश सांग. इक्वेडॉर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, फ्रेंच गयाना, सुरिनाम. सांगितलं. बरोबर सांगितले. टाळा वाजवा. आफ्रिकेतले देश सांगणार आहे. आफ्रिका कॉन्टिनेंट मधले देश सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आफ्रिकेमध्ये कोणते कोणते देश आहेत सांग. मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया, इजिप्त, सुदान, साऊथ सुदान, मोझाम्बिक, झांबिया, टांझानिया. व्हेरी गुड अशू. अनिश, व्हेरी गुड. आता अनिश, एशियामधल्या सगळ्या कंट्रीज सांगून दे. एशियामध्ये कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत? रशिया, मंगोलिया, चायना, पाकिस्तान, इंडिया, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान. सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा.